चांगला निकाल आहो. तर गाईज खूप थंडी आहे इथे. चला भेटूया. तुकाराम ज्ञानोबा 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 तुकाराम बोलत आनंदीचा वार करी ज्ञानोबा तुकाराम बोलत माऊली माऊली बोलत ज्ञानोबा तुकाराम बोलत आनंदीचा वार करी ज्ञानोबा तुकाराम बोलत आनंदीचा वार करी ज्ञानोबा तुकाराम बोलत नाही 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 दोन नाश्त्याला लागायचं 2 चपात्या चहा तो नाश्ता झाल्यावर 11:30 पावणे 12ला जेवण हाताने घेऊन जेवण फिटरचा तांब्या भरून आणून नाही यांना काही नाही तसं काही नाही आणि चालतं बोलतं सगळे हिंडून नाही यांचं नाही तसं लई मरण चांगलं त्यांचा भाऊ वारला. माझं नाव शांताबाई देवीचं नाव कोंढणपूरची तुकाई. तर दरवर्षीप्रमाणे यांच्या घरी आपल्या माऊलीची पालखी येते आणि आता सुद्धा यावर्षी सुद्धा माऊलीची पालखी यांच्या घरी आलेली आहे. तर तुमच्या म्हणजे तुमची जी काही सेवा आहे अशीच चालू राहू देत हेच मी देवाकडे मागणी करते. म्हणजे यांच्या घरी आलो. तर मामी नाव काय तुमचं? माझं सुरवे विद्यार्थी. तर तुमची जी काही तुम्ही माऊलीसाठी सेवा करता ती अशीच पुढे चालू राहते की आम्ही माऊलीच्या प्रार्थना करतो. तर तुमच्या या वाटचालीचे तुकाराम
उधर आए दादा आए दादा तर फायनली आम्ही काल रात्री आळंदीमध्ये पोहोचलो आणि दुसऱ्या दिवशी पहाटे आम्ही माऊलींचं दर्शन घेण्यासाठी निघालो. तर आम्ही आता दर्शनासाठी आलो आणि आज आमचा अभिषेक सुद्धा आहे. तर आम्ही अभिषेकासाठी देव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ब्लॉग पहिले ब्लॉग करून घ्या. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम
तुकाराम हृदय हर विठ्ठल महाराज ब्रह्म एकनाथ महाराज गुरुबाई समचंदन की जय. तिकडून आले चल मला माहिती दरवाजाकडे चला पटकन